मित्रांनो, प्रधानमंत्री फसल बिमा योजना 2025चा येणे सुरू झालेले असून काही जिल्ह्यामध्ये याची यायला सुरुवात झालेली असून तुम्हाला कोण्या जिल्ह्याचा विमा हवा असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला विमा मंजूर झाला की नाही, त्याचप्रमाणे रिजेक्ट वगैरे झाला का, हे या व्हिडिओमध्ये पाहणार असून ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या ठिकाणी सर्वच जिल्ह्यांचे विमा येत असून टप्प्याटप्प्याने तुमच्या जिल्ह्यातसुद्धा या ठिकाणी विमा येणार आहे. परंतु विमा तुमचा मंजूर झालेला आहे का, त्याचप्रमाणे तुम्ही विमा कोणता काढला, कोणत्या पिकाचा काढला, इत्यादी सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे की प्रधानमंत्री फसल बिमा योजना .gov.in अशा प्रकारे तुम्ही गुगलमध्ये सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही या साईटवर येऊ शकता. आता या ठिकाणी या साईटवर आल्यावर तुम्ही एक पहिलं ऑप्शन पाहत आहे की फार्मर कॉर्नर. या ठिकाणी एक फार्मर कॉर्नरचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन करण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही फार्मर ॲप्लिकेशन वगैरे. तर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर लॉग इन करण्यात तुम्हाला लॉग इन विथ युअर मोबाईल नंबर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले असून तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही जो विमा काढताना मोबाईल नंबर यूज केला असेल तो या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी ध्यान ठेवायचं की जो तुम्ही विमा काढताना मोबाईल नंबर यूज केला आहे तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे, अदर मोबाईल नंबर वापरायचा नाही. सो जर तुम्ही या ठिकाणी जो मोबाईल नंबर टाकला तो म्हणजे विमा काढताना जो नंबर वापरला तो टाकला असून या ठिकाणी OTP आला असून OTP टाकल्यावर सबमिट OTP या ऑप्शनला क्लिक करूया. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आता आपण आपल्या डॅशबोर्डमध्ये ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपले नाव, त्याचप्रमाणे वडिलांचे नाव, मोबाईल नंबर सर्व या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत. तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक ऑप्शन आहे की प्रिवाइस पॉलिसी डिटेल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला इयरचं एक ऑप्शन आहे. या इयरला क्लिक केल्यावर तुम्हाला 2000 म्हणजे तुम्हाला ज्याही वर्षाचा विमा चेक करायचा आहे ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण आज 2025चा विमा येत असून किंवा येणे सुरू झालेला असून परंतु जरी तुम्हाला अजूनपर्यंत आला नसेल तो येत्या काही 1-2 महिन्यात किंवा काही दिवसामध्ये तुम्हाला तो विमा येणार आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त विमा ॲप्रूव्हल झाला काय, त्याचप्रमाणे रिजेक्ट झाला काय हे पाहत असून तुम्हाला ज्याही वर्षाचा विमा चेक करायचा आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी 2025 हे वर्ष निवडतो. त्यानंतर तुम्हाला खाली सीझनमध्ये चूज करायचं आहे. या ठिकाणी खरीप ऑप्शन आहे. दुसरं आहे रब्बी. तर आपण खरीप ऑप्शन हे निवडू. तुम्ही रब्बीसुद्धा निवडू शकता. तुम्हाला जे चेक करायचं ते तुम्ही निवडू शकता. आपण खरीप हे निवडूया. खरीप हे ऑप्शन चेक करूया. अशा प्रकारे तुम्ही चेक केल्यावर खाली आपण जेवढ्याही पॉलिसी काढल्या असेल ते खरीप पिकाच्या तेवढ्या आपल्यासमोर शो होतील. त्यानंतर या ठिकाणी एक डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन आहे. डाउनलोड PDF करून तुम्ही ते आपली PDF डाउनलोड वगैरे करू शकता. त्यानंतर तुम्हाला जेवढ्या पॉलिसी असतील तेवढ्या या ठिकाणी शो होतील आणि ज्याही तुम्हाला पॉलिसीची स्टेटस चेक करायचं आहे त्या पॉलिसीला तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिली पॉलिसी आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या चेकबॉक्सला. अशा प्रकारे क्लिक केलं की समोर त्याचं स्टेटस वगैरे चेक होणार आहे. तर या ठिकाणी त्या पहिल्या पॉलिसीला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ते स्टेटस चेक होणार आहे. तर या ठिकाणी मी पहिल्या पॉलिसीला चेक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की तुम्ही ज्याही प्रकारेमध्ये विमा काढला असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. कंपनीचं नाव, कुठं काढला आहे, CSCवर काढला आहे, स्वतः काढला आहे, त्यानंतर तारीख, त्यानंतर अमाऊंट्स वगैरे दिसणार आहे. त्यानंतर अमाऊंट दिसल्यावर तुम्हाला अमाऊंट किती मिळणार आहे ते सर्व गोष्टी या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही हे आपलं स्टेटस चेक केलं. त्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे आपल्या पॉलिसीज. या ठिकाणी मी 3 पॉलिसी आपल्यासमोर शो होत आहेत. या पहिल्या लिंकला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही पॉलिसी नंबर्स वगैरे, त्यानंतर
या ठिकाणी जे महत्त्वाचं पाहत आहे आपण ते पॉलिसी स्टेटस. तर या ठिकाणी पॉलिसी स्टेटसमध्ये ॲप्रूव्हल या तिन्ही पॉलिसी आम्ही ॲप्रूव्हल दाखवत आहेत. म्हणजे जो मी पॉलिसीचे काढले आहेत ते तिन्ही पॉलिसी या ठिकाणी ॲप्रूव्ह झालेल्या असून तुम्ही जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर अशाच प्रकारे तुम्ही आपला विमा चेक करू शकता. आपला रिजेक्ट झालेला आहे की ॲप्रूव्ह झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे क्लेम डिटेलमध्ये पाहताय की तुम्ही व्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की पॉलिसी नंबर त्याचप्रमाणे क्लेम डिटेल म्हणजे जेव्हा तुमचा विमा पैसे वगैरे येतील ते या ठिकाणी पूर्ण ते शो होणार आहे. तुम्हाला किती पैसे आले, काय आले. सध्या या ठिकाणी 0 अमाऊंट दाखवत आहे, म्हणजे अजून या जिल्ह्यातील विमा यायचा आहे. आणि तुमच्या जिल्ह्यात जेव्हा विमा येणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स शो होणार आहेत. विमा आला की नाही आला, त्याचप्रमाणे कोण्या बँकेत गेला, इत्यादी सर्व गोष्टी व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केल्यावर ते सर्व गोष्टी तुम्हाला शो होणार आहेत. त्यानं अशा प्रकारे मी तुम्हाला आज पूर्ण डिटेल सांगितलेली असून म्हणजे विमा आला की नाही आला, विमा कसा चेक करावा, त्याचप्रमाणे विमा कोण्या बँकेतून येणार आहे आणि विमा ॲप्रूव्हल आहे की रिजेक्ट आहे, इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलं असून तरी पण सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कळवावे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.